या संस्थेमध्ये समाजातल्या अनेक धुरीणांनी काम करून एक छोटंसं लावलेलं रोपटं आज एक वटवृक्षात या ठिकाणी रूपांतर होते. अत्याधुनिक पद्धतीनं चालणारे कोर्सेस याची फीज परवडत नाही. तुमच्या प्लॅनिंगमध्ये या वर्गासाठी कोणत्या भूमिका आहेत? विविध संस्थेमध्ये आम्ही राजकारण विरहित फक्त संस्था विकास. प्रत्येक वेळी प्रत्येक निवडणुकीला हे आश्वासन दिलं गेलंय, परंतु त्याची पूर्तता झालेली नाही. आणि आम्ही पहिल्याच मीटिंगमध्ये त्याला मंजुरी देऊन त्याला कुठल्याही प्रकारचं राजकीय आश्वासन नाही, ते कृतीशील आश्वासन आम्ही या ठिकाणी देणार आहे. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की नाशिक जिल्ह्यामधली क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था जी आहे, त्या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक ही 27 जुलै रोजी होते. महाराष्ट्रातीलच नाही तर देशातल्या वंजारी समाजाची एकमेव अशी ही संस्था आहे की जी समाजाची संस्था आहे. इथं समाजातले प्रतिनिधी विश्वस्त म्हणून काम करतात. आणि ही जी संस्था आहे ही 100 वर्षाहून अधिक जुनी आहे. 1914 साली मुंबईमध्ये हमाली करणारे जे कामगार या जिल्ह्यातले होते, त्यांनी अगदी पै गोळा करून या संस्थेसाठी जमीन नाशिक शहरामध्ये विकत घेतली. आणि 1920 साली कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीमध्ये या संस्थेचा शुभारंभ झालेला आहे, वंजारी बोर्डिंग म्हणून. आणि पुढे ही संस्था क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या नावानं ही आपण आज तिची वाटचाल पाहतोय. आणि या निवडणुकीसाठी ज्यांनी पॅनल उभा केलेला आहे, ज्यांना या संस्थेवरती पुढच्या 5 वर्षामध्ये निवडून जाऊन विजयी होऊन त्या ठिकाणी जे काम करायचं आहे, त्या संस्थेला जी दिशा द्यायची, ती नेमकी दिशा काय आहे, कोणतं विजन, कोणती भूमिका घेऊन त्यांनी या निवडणुकीमध्ये पॅनल उभा केलं आहे, हे आपण जाणून घेणार आहेत. आपण प्रगती पॅनलचे प्रमुख ॲडव्होकेट तानाजी जायभावे यांचं आपण मनापासून स्वागत करूयात. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मला सांगा, अतिशय चर्चेमध्ये सध्या ही निवडणूक आहे आणि 5 वर्षातून एकदा निवडणूक होते. 8,000 सभासद आहेत, 25,000हून अधिक विद्यार्थी या संस्थेमध्ये शिकतात, 70हून अधिक शाखा आहेत इथं आणि जिल्हाभर याचं कार्यक्षेत्र विस्तारलेलं आहे. इतकं मोठं विस्तीर्ण अशी कार्यक्षेत्र असलेली संस्था महाराष्ट्रामध्ये फार कमी आहे आणि सुदैवानं ही संस्था पुढे चालली आहे. परंतु येणारा काळ जो आहे तो आव्हानाचा काळ आहे. तुम्ही कसं बघता संस्थेची आत्तापर्यंतची वाटचाल असेल त्याकडं कसं बघताय, आणि तुम्ही जो आता पॅनल उभा करताय त्यासाठीची भूमिका कोणती घेतलेली आहे, का म्हणून तुम्ही निवडणुकीला उतरलाय, त्याबद्दल जरा सांगा. खरं तर मी समाजाच्या संस्थेमध्ये 2014 साली या ठिकाणी मला समाजाच्या सभासद बांधवांनी मला निवडून दिलं. मी स्वतःला भाग्यवान समजतो की जिला 100 वर्षापेक्षा जास्त इतिहास असलेली ही संस्था, विशेषतः वंजारी समाजाची, ज्या परिस्थितीमध्ये आज समाज धुरीणांनी ही संस्थाचं रोपटं लावलं, त्यामध्ये जो अशिक्षित असलेला हमाल त्यांनी लावलेलं रोपटं, मूळ म्हणजे या संस्थेच्या खरी ओळख जी आहे ती वंजारी बोर्डिंग, नंतर तिचं डोंगरी वसतिगृहाचं रूपांतर झालं. आणि मधल्या काळामध्ये वसंतराव नारायण नाईक यांच्या रूपाने या देश स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी स्वतःचं आयुष्य पूर्ण स्वतःला झोकून दिलं आणि महात्मा गांधीबरोबर त्यांनी आपलं देश स्वातंत्र्यासाठी संपूर्ण आयुष्य त्या ठिकाणी वाहून घेतल्यानंतर विधिमंडळामध्ये त्यांनी जवळजवळ आपलं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा 65-67 सालापर्यंत त्यांनी नेतृत्व केलं. अशा माणसाच्या निधनानंतर या शैक्षणिक संस्थेचं रूपांतर ज्यावेळेस 69 साली झालं, त्यावेळेस समाज सुधारणांनी वसंतराव नाईक गेल्यानंतर शैक्षणिक संस्था सुरू करण्याच्या ज्यावेळेस चर्चा झाली, काहींचं मत आहे की वसंतराव नाईकांनी त्या नावाचा पुतळा आपण उभा करूया, परंतु अनेकांनी सांगितलं की पुतळा उभारून उपयोग नाही, तर त्यांच्या नावाने शैक्षणिक संस्था उभी करूया, जेणेकरून ज्यांनी ही जागा आपल्या इथं घेतली तर आपल्या पुढच्या पिढीला त्याचा उपयोग होईल. आणि म्हणून त्या काळामध्ये सुरू झालेली शैक्षणिक संस्था
या संस्थेमध्ये समाजातल्या अनेक धोरणांनी काम करून एक छोटंसं लावलेलं रोपटं आज एक वटवृक्षात या ठिकाणी रूपांतर होते आणि अशा संस्थेमध्ये आम्हाला काम करण्याची संधी मिळाली ते आम्ही भाग्य समजतो. 14 साली आल्यानंतर या संस्थेमध्ये जे काही पूर्वीचं रूप होतं ते रूप आम्ही नव्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर 2018 साली समाजाची एक सिन्नर येथील जी काही वंजारी ज्ञाती फंड नावाने जी काही संस्था होती त्या संस्थेकडे 13.5 एकर जागा त्या ठिकाणी होती. त्या संस्थेचं विलिनीकरण या व्ही एन नाईक संस्थेमध्ये विलिनीकरण करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि त्या ठिकाणी एक शैक्षणिक संकुल त्या ठिकाणी उभारण्याचा आम्हाला संधी मिळाली. आणि निश्चितच येत्या पुढील काळामध्ये या समाजाच्या विद्यार्थ्यांना समाजाच्या पुढच्या पिढीला एक नवीन शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही बदल येऊ घातलेले नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातलेले आलेले आहे तर त्या माध्यमातून जे काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही आव्हानं आहे या आव्हानांना पेलण्यासाठी मी आणि माझे सहकारी हेमंत दात्रक बरोबर यांना घेऊन एक उच्च शिक्षित आर्किटेक्ट असेल इंजिनियर असेल ज्यांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये म्हणा किंवा इतर सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं बाहेर काम आहे अशा नवीन उमेदवारांना घेऊन आम्ही सभासदांसमोर जातोय आणि समाजाचा एक विकासात्मक चेहरा घेऊन आम्ही समाजापुढे जातोय सभासदांपुढे जातोय. निश्चितच आम्हाला आत्मविश्वास आहे सभासद आम्हाला त्या बाबतीत आम्हाला संधी देतील आणि त्या निमित्ताने पुढील जे काय आमचे ह्या संस्थेची जी काही मूळ ओळख आहे वंजारी बोर्डिंग डोंगरे वसतिगृह आज संस्थेकडं त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आहे डिप्लोमा आहे फार्मसी आहे ITI आहे सिनियर कॉलेज आहे ज्युनियर कॉलेज जे काही त्या नाशिक सेंट्रल ठिकाणी इथं त्या पद्धतीचं मुलामुलींना वसतिगृह नाही ही फार मोठी शोकांतिका आहे आणि म्हणून या दृष्टीने आम्हाला एक नाशिक सेंट्रल ठिकाणी आम्हाला एक मुलामुलींचं वसतिगृह ही आमची प्राथमिक गरज आहे. त्याचबरोबर एक चांगल्या प्रकारचं एक ऑडिटोरियम सभागृह आम्हाला त्या ठिकाणी उभारायचं आहे. त्याचबरोबर आज देशाची म्हणावी तर जगाची भाषा इंग्रजी झालेली आहे आणि म्हणून या बदलत्या काळामध्ये नाशिक एक मेट्रो सिटीकडे वाटचाल करत असताना या केंद्रस्थानी एक चांगल्या प्रकारची आधुनिक प्रकारची किंवा एक चांगल्या प्रकारची इंग्रजी माध्यमिक शाळा त्याचबरोबर जिल्हाभर तालुका लेवलला इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणं ही आमची संकल्पना त्या ठिकाणी आम्ही घेऊन पुढे जाणार आहोत. आणि ज्या ज्या जिल्हाभर ज्या काही आमचे युनिट आहे शाळा असेल कनिष्ठ महाविद्यालय असेल सिनियर महाविद्यालय असेल हे गुणवत्तापूर्ण करण्यासाठी चांगल्या आधुनिक अशा लॅब घेऊन पुढच्या पिढीला नुसतं शैक्षणिक संस्था चालवणं हा आमचा उद्देश नाही तर चांगले गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्यासाठी आज जग जवळ आलेले त्यामुळं प्रत्येकाला एक खुलं वातावरण आहे त्या ठिकाणी आपला गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार करून या समोर आम्हाला लोकांना घेऊन जागतिक स्पर्धेला उतरणारा विद्यार्थी घडवण्याचं तुम्हाला काम करायचं. तुम्ही बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये विस्तृतपणे मांडताय खरं तर पण मला एका गोष्टीकडं तुम्हाला तुमचं लक्ष वेधायचं आहे. मी तुमची जर कारकीर्द बघितली तर तुम्ही नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये चांगलं काम केलेलं आहे. गरीब आर्थिकदृष्ट्या जो मागासलेला वर्ग आहे त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडावा त्यांची प्रगती व्हावी म्हणून सातत्यानं तुम्ही नवनवीन योजना राबवून त्या ठिकाणी काम करता. तर या सगळ्या अनुभवाचा फायदा ह्या संस्थेला कशा पद्धतीनं होईल असं वाटतं तुम्हाला किंवा आता तुम्ही तर लिडरशिप करताय तुम्ही अध्यक्षपदासाठी उभा आहे पॅनलचे प्रमुख आहात तर ह्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही कोणता अजेंडा त्या अनुषंगानं कारण आर्थिकदृष्ट्या जो मागास घटक आहे त्याला जे तुम्ही सांगताय इंग्रजी माध्यमाची शाळा किंवा अत्याधुनिक पद्धतीनं चालणारे कोर्सेस याची फीज परवडत नाही आणि असा वर्ग मोठा आहे तर तुमच्या प्लॅनिंगमध्ये या वर्गासाठी कोणत्या भूमिका आहेत कोणते क्लॉज तुम्ही याच्यामध्ये घेऊन अजेंडा घेऊन समोर चाललेला आहे? आम्ही समाजातील जो काही सुशिक्षित वर्ग आहे किंवा समाजाचं एक वेगळं असं स्थान आहे समाज जो संस्थेचा सभासद नाही परंतु समाजामध्ये ज्याचं मोठं योगदान इतर क्षेत्रामध्ये मग राजकीय असेल किंवा इतर इंडस्ट्रियल लेवल असेल किंवा असं वेगवेगळ्या क्षेत्रात ज्याचं योगदान आहे अशा लोकांना एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी काही ह्या गरीब मुलांसाठी एक स्कॉलरशिप शिष्यवृत्ती देऊन जो शिक्षणापासून वंचित आहे ज्याची आर्थिक परिस्थिती शिकण्याची नाही अशा मुलांना त्या स्कॉलरशिपच्या माध्यमातून कमी पैशामध्ये शिक्षण कसं देता येईल
ही आमची संकल्पना आहे. आम्हाला त्याचा आत्मविश्वास आहे. आम्ही या अगोदरही असे प्रयत्न केलेले आणि त्याला यश पण आलेले. अनेक ठिकाणी तुम्ही शब्द टाकला तर निश्चित शैक्षणिक क्षेत्रासाठी योगदान देणारे, बाहेर राहून सुद्धा संस्थेला योगदान देणारे समाजात चांगले लोक आहे आणि तो आम्हाला आत्मविश्वास आहे. त्या माध्यमातून आम्ही एक फंड उभा करून ज्याला महागडं शिक्षण शक्य नाही अशा मुलांना आम्ही निधी उभारून, जरी इंग्रजी माध्यमाचं शिक्षण महागडं असेल तर आम्ही संस्थेच्या मध्ये तो खर्च करून कमीत कमी फीमध्ये आम्ही तो देण्याचा प्रयत्न करून एक चांगलं शिक्षण देण्याचा आम्ही निश्चित पुढच्या काळात आम्ही प्रयत्न करू. एकूण आता येणाऱ्या काळामध्ये आता जे आपण शिक्षण धोरण स्वीकारलेलं आहे, जे बदललं आहे आता, आणि आपण एक जागतिक बाजारात आपण उतरलो आहे, शिक्षण संस्था सुद्धा, म्हणजे फक्त उद्योग नाही आहेत. उद्योग नाही तर आज या तुम्ही सामाजिक वसा घेऊन जे शिक्षण संस्था कार्यरत आहेत त्यांना सुद्धा नाईलाज असतो, त्यांची इच्छा असो अथवा नसो, पण त्यांना ह्या जागतिक बाजारपेठेमध्ये या स्पर्धेमध्ये त्यांना टिकायचं असेल तर त्यांना गुणात्मक वाढीशिवाय पर्याय दुसरा नाही आहे. तर या दृष्टिकोनातून तुम्ही कसा रोडमॅप आखलेला आहे? कारण तुम्ही आता निवडणूक लढवताय, तर या सभासद जे आहेत, मतदार आहेत, त्यांना विश्वास द्यायचा असेल तर तुम्हाला रोडमॅप सांगावा लागेल. तर तो रोडमॅप कसा आहे? आम्ही पुढचं 25 वर्षाचा रोडमॅप आम्ही तयार केलेला आहे. एक कृती विकास आराखडा संस्थेचा आम्ही त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि निश्चितच जे काही बदलतं स्वरूप आहे शिक्षणाचं, आम्ही आता हे संगणक युग आहे, पहिलीपासून आम्ही संगणक ज्ञान देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर शिक्षक आणि प्राध्यापक हा केंद्रस्थानी म्हणून शिक्षणाचा तो केंद्र आहे, तर त्याला आम्ही वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्याला अपडेट करून संस्था एक गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीने आम्ही पुढच्या काळामध्ये आम्ही जाणार आहोत आणि एक चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचबरोबर इंडस्ट्रीला काय लागणारे जे काय आजची काळाची गरज आहे, तर सर्व क्षेत्रात शिक्षणच नाही कुठल्या क्षेत्रात बदल इतके झटपट होत आहेत. ह्या बदलत्या स्वरूपानुसार आपल्या जी गरज आहे ती आपण उपलब्ध करणार आणि त्या दृष्टीने आपण ह्या बदलत्या परिस्थिती नवीन शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीने जे काही आवश्यक आहे ते आपण पूर्ण क्षमतेने करणार आहोत. याचा आम्ही कुठल्याही प्रकारे कंजूसी म्हणा किंवा कुठल्या प्रकारचा आम्ही हे करणार नाही. मग समाजाचा जो काही इतर बाहेरचा जो घटक आहे त्याला विश्वासात घेऊन, जो शिक्षणातलं ज्याचं काय चांगलं ज्ञान आहे, जो शिक्षण तज्ज्ञ आहे, अशांना संस्थेमध्ये आपण त्या ठिकाणी घेऊन त्याच्या सल्ल्यानुसार जे बदल अपेक्षित आहे ते करून आपण या सर्व बदलत्या स्वरूप या परिस्थितीला आपण सामोरं जाणार. आणि निश्चितच आम्हाला आत्मविश्वास आहे, आम्ही जे काही आमच्याबरोबर जे काही लोक आहे, आम्ही जे काही आमच्या पॅनलचे जे काही आमचे सहकारी ते त्या क्षमतेचे आम्ही घेतलेले आणि निश्चितच आम्ही ह्या बदलत्या परिस्थितीला आम्ही फेस करून आम्ही चांगल्या प्रकारचे शैक्षणिक संस्था विकासाकडे घेऊन जाण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत. एक सातत्यानं चर्चा होत असते किंवा ज्यावेळी 5 वर्षातून संस्थेची निवडणूक होते त्यावेळी एक प्रश्न कायम उपस्थित होतो, तो सभासदांचा प्रश्न आहे. यावेळी देखील तो प्रश्न चर्चेमध्ये आहे. दबक्या आवाजात म्हणा, थोड्याशा खुल्यापणानं म्हणा, पण हा प्रश्न विचारला जातो. तुमची यावरती काय भूमिका आहे? आम्ही निश्चितच निवडणुका झाल्यानंतर पहिल्याच मिटिंगमध्ये आम्ही हा मयत सभासदांचा हा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न याला मंजुरी देऊन आणि हा मयत सभासदांची जी काही सभासदांची जी अपेक्षा आहे ती आम्ही पहिल्याच वर्षी आम्ही पूर्ण करावी. त्याला आम्ही कुठल्याही प्रकारचा वेळ काढूपणा करणार नाही, कारण ती गरज आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक निवडणुकीला हे आश्वासन दिलं गेलंय, परंतु त्याची पूर्तता झालेली नाही. म्हणून आम्हाला ते खोटं आश्वासन दिलं लोकांना. आमचा हा शैक्षणिक संस्था संकुल असल्या कारणाने तुम्ही याची पूर्तता कराल असा विश्वास सभासदांनी का ठेवावा? आमच्या आतापर्यंत केलेल्या कामाचा विश्वास निश्चितच लोक आमच्यावर विश्वास ठेवतील. आम्ही जरी बाहेर राजकारण करतो पण इथे संस्थेमध्ये आम्ही राजकारण विरहित फक्त संस्था विकास आणि सभासदांची असलेली इच्छा ही पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही आमचा शब्द हा प्रमाण आहे आणि आम्हाला विश्वास आहे लोक आमच्यावर विश्वास ठेवतील आणि आम्ही पहिल्याच मिटिंगमध्ये त्याला मंजुरी देऊन मयत सभासदांचा जो वारसांचा जो काही विषय याला ताबडतोब मंजुरी देऊन अनेक दिवसाचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो आम्ही मार्गी लावू. हा असा आम्ही सभासदांना हा आम्ही दिलेला शब्द आहे. आम्ही हा प्रमाण आम्ही त्याला कुठल्याही प्रकारचं राजकीय आश्वासन नाही, तर हे कृतीशील आश्वासन आम्ही या ठिकाणी देणार आहोत. बऱ्याच गोष्टींचा उहाभाव तुमच्या बोलण्यातून तुम्ही केलेला आहे, तुमची भूमिका तुम्ही मांडली, तुमचं विजन तुम्ही मांडताय
आणि जो सगळ्यात कळीचा मुद्दा आहे या निवडणुकीतला, त्या संदर्भातही तुम्ही स्पष्ट असा विश्वास देताय सभासदांना. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला यश मिळो ह्याच शुभेच्छा आमच्या वतीनं तुम्हाला देतो. धन्यवाद. धन्यवाद. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.